माथेरानमध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या चोरीचा तपास कधी लागणार? तपासाबद्दल फिर्यादीला कोणतीही माहिती दिली जात नाही। माथेरान येथील संत रोहिदास नगर भागात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात नोव्हेंबर महिन्यात चोरीची घटना घडली होती। त्या चोरीचा तपास माथेरान पोलीस यांच्याकडून अद्याप लागलेले नाही। त्यात माथेरान पोलिसांकडून त्या चोरीच्या घटनेची तपासाची दिशा याबद्दल फिर्यादी यांना कोणतीही माहिती दिली जात नाही। त्यामुळे 1.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास माथेरान पोलीस लावणार की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे। या चोरीच्या घटनेत 1,25,000 रुपये किमतीची एक सोन्याची गंठण, 20,000च्या नोटा तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड आदी 1.5 लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे। पोलिसांनी पंचनाम्यावरून माथेरान पोलीस ठाणे येथे या गुन्ह्याची नोंद 11/2023 अशी दाखल केली असून त्यावेळी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादवी कलम 454, 457 व 480 नुसार दाखल आहे। मात्र या तपासाबद्दल 7 महिन्यांचा कालावधी उलटूनही पोलिसांना आरोपींचा शोध घेता आला नसल्याने फिर्याददाराने पोलिसांच्या कारवाईवर खंत व्यक्त केली आहे। माझं नाव छगन निंदे, बरोबर। मी पनवेलला गेलो होतो, माझा पेशंट माथेरान आजारी झाला होता, आता मी पनवेलला गेलो होतो। तर कमीत कमी आम्ही रात्री वस्तीला आलो कर्जतला, तर आम्ही आलो नाही तर घरी आल्यानंतर आमच्या घराची खिडकी वगैरे फोडली होती आणि माझ्या 2.5 तोळ्याची गंठण होती, 5 तोळ्याची कानातली होती बायकोची, 2 अंगठ्या होत्या, बाकी थोडेफार पैसे होते। ते अजून पण वर्ष झालं त्या गोष्टीला, पण अजून पण काय त्याचा स्वभाव लागला नाही। त्याला पर्याय काय सर? अच्छा, मला जर याच्यामध्ये न्याय जर नाही मिळाला तर मी उपासनाला बसेल। 1 वर्ष झालं या गोष्टीला, कमीत कमी लक्ष टाकत नाही। फक्त निष्ठा हे देतात, बाबा भेटेल पण 8 वर्ष झाले या गोष्टीला, पण याच्यामध्ये काही तथ्य नाही। फक्त निष्ठा फसवा चालू आहे, बाकी काही नाही।